नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. गोकुळ प्रशासक पदासाठी जोरदार फिल्डिंग. माणिक पाटील सुयेकर, शौमिका महाडिक, बेलवाडे यांची नावे चर्चेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर गोकुळ प्रशासक नियुक्ती होईल का नाही याची खात्री नाही, पण या पदासाठी काहींनी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. मतदार यादीतील न्यायालयीन प्रक्रियेमुळे संघाची निवडणूक लांबण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला तरच या पदावर सरकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होईल की राजकीय कार्यकर्त्यांची, याविषयी संभ्रमावस्था असूनही काही जण या पदासाठी पुढे सरसावले आहेत. दरम्यान प्रशासक पदासाठी माणिक पाटील सुयेकर, भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा व संचालिका शौमिका महाडिक, संघाच्या बनावट संस्थेविरोधात थेट न्यायालयात गेलेले प्रकाश बेलवाडे आदींची नावे या पदासाठी चर्चेत आहेत. गोकुळने निवडणुकीच्या तोंडावर सुमारे 1208 नव्या संस्था नोंदवल्या आहेत. या संस्था बेकायदेशीरपणे नोंदवल्याचा आरोप करत त्याविरोधात प्रकाश बेलवाडे यांनी थेट न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी व अंतिम निर्णय प्रलंबित आहे. या सर्व न्यायालयातील प्रक्रियेमुळे गोकुळची निवडणूक लांबण्याची शक्यता आहे. गोकुळच्या विद्यमान संचालकांची मुदत 4 मे 2026 रोजी संपत आहे. तत्पूर्वी नवे सभागृह अस्तित्वात यायचे झाल्यास निवडणूक कार्यक्रम आता सुरू होणं अपेक्षित होतं, पण न्यायालयीन प्रक्रियेचा अडसर यात आहे. याच दरम्यान सरकारने सहकार विभागाची नवी अधिसूचना जारी केली असून अवर्ग संस्थेच्या संचालकांची मुदत संपल्यास त्याच दिवशी संबंधित संस्थेवर प्रशासक नियुक्तीची कारवाई करण्यात येणार आहे. परिणामी गोकुळवर कोणत्याही परिस्थितीत प्रशासक नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित आहे. नेमकी ही संधी साधून प्रशासक होण्यासाठी काहींनी प्रयत्न सुरू केले आहेत. संघाचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील सुयेकर यांचा वारसा सांगत माणिक पाटील सुयेकर हे पदाच्या स्पर्धेत उतरले आहेत. भाजपकडून संचालिका शौमिका महाडिक व संघाच्या संस्थांबाबत थेट न्यायालयात आव्हान देऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी केलेले प्रकाश बेलवाडे यांचेही या पदासाठी प्रयत्न सुरू आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.